नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 7 ओवी क्रमांक 13. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भक्तीचा सुस्पष्ट असा उल्लेख प्रथम येतो. भक्ताचा इतकाच स्पष्ट उल्लेख 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात योगाचं सारं विवेचन संपता आला आहे. कर्मी, ज्ञानी किंवा तपस्वी यांच्याहुनी योगी श्रेष्ठ असा निष्कर्ष काढल्यावर मग भगवंतांनी असं म्हटलं आहे की अशा योग्यातही जो माझा भक्त असेल तो अधिक श्रेष्ठ योगी होय. तोच धागा 7व्या अध्यायात येणार आहे. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय यांचा उल्लेखही या अध्यायाच्या आरंभी आला आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तर विज्ञान म्हणजे प्रपंचविषयक ज्ञान. ही दोन्ही जर नीट समजून घेतली तर या जगात जाणून घेण्यासारखं असं काहीही शिल्लक राहत नाही असं भगवंत म्हणतात. बरोबरच आहे. आपल्या भोवताली पसरलेलं जे सारं विश्व त्याचं सत्य स्वरूप समजलं आणि शरीराच्या आश्रयानं या विश्वात सारे व्यवहार करणारे जे आपण, त्या आपलं सत्य स्वरूप ध्यानात आलं तर मग त्यानंतर जाणून घेण्यासारखं असं काहीच उरणार नाही. पण अशी सत्य ज्ञानाची जिज्ञासा किती जणांना असते? संसारात हे हवं म्हणून त्याची चौकशी, ते हवं म्हणून त्याची चौकशी, ही सारी माहिती कुठे मिळेल अशी जिज्ञासा आपल्यापैकी हर एकाला असते. पण हे सारं अखेर कशासाठी हवं आणि हे ज्याला हवं ते आपण म्हणजे कोण याविषयीची जिज्ञासा किती लोकांना असते? हजारात एखादाच तसा असतो आणि त्याची उत्तरं शोधू पाहणाऱ्या हजारापैकी एखादाच अखेरपर्यंत पोहोचतो. अध्यात्मातलं शाश्वत साफल्य प्राप्त करून घेणारा लक्षावधी माणसात एखादाच असतो असा याचा अर्थ आहे. तो व्यक्त करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, या आत्मज्ञानाविषयीची जिज्ञासा धारण करणं हे जणू महापुरात उतरणं आहे आणि तशा जिज्ञासूपैकी कोट्यावधीत एखादाच पैलतीराला पोहोचतो. आत्मज्ञान जाणून घेऊ इच्छिणारे जिज्ञासू आणि ते आत्मसात करणारे सिद्ध हे दोन्हीही विरळा आढळणारे आहेत. सामान्य माणसांमधून एक शूर सैनिक वेचून काढून त्यांचं सैन्य तयार करावं लागतं. अशा निवडक सैनिकांपैकी रणांगणावरील धुमश्चक्रीत अंगावर पडणारे शस्त्रांचे घाव झेलत लाखातून एखादाच विजयश्री प्राप्त करून घेतो. असं उदाहरण आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी इथं घेतलं आहे.